आढळून आल्या होत्या त्यानुसार आम्ही त्या तपासून संबंधित ठेकेदार जो भोजन पुरवठा करणारा आहे त्याला जवळपास 55 लाख रुपयाचा दंड आतापर्यंत आम्ही आकारलेला आहे। आमचा मानस हेच आहे की विद्यार्थ्याला चांगला पौष्टिक आहार मिळाला पाहिजे। ठेकेदार कोण क्रिस्टल आहे किंवा आणखीन कोणी आहे त्याच्याशी काही घेणे देणं नाही, परंतु अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांना किंवा त्या हॉस्टेलमधल्या मुलींना जर जेवण मिळालं तर त्याच्यावर कारवाई ही आमच्याकडून डिपार्टमेंटकडे नेहमीच होत असते। हा जो काही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे हा 3 वर्षासाठी आपण दिलेला आहे। यामध्ये आणखीन जे काही आम्ही काही सुधारणा जे करतोय, वसतिगृहाचं जो गृहपाल आहे रोज यांना या भोजनाची चव घेणं बंधनकारक आपण केलेलं आहे। तसेच सहाय्यक आयुक्त उपायुक्त यांच्याकडून वेळोवेळी वसतिगृहाला भेट देऊन भोजन व इतर सुविधांची खात्री करण्यात येते। म्हणून आम्ही मुलांच्या या आहारामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करायच्या मनस्थितीत नाही किंवा करणार सुद्धा नाही। अनेक ठिकाणी जर छोटी छोटी जरी तक्रारी आल्या, आम्ही आता एवढंच नाही केलं तर त्या हॉस्टेलमध्ये जे काही आपण जे वॉचमॅन दिलेले आहेत किंवा इतर जे काही भोजन व्यवस्था ज्यांच्याकडे आहे ते लोक दिलेले त्यांना ड्रेस कोड कंपल्सरी केलेला आहे। असे सुद्धा ते जर आपल्याला त्याच्यामध्ये जरी काही तूट आढळली तर त्यांच्यावर सुद्धा आपली कारवाई आपण करतोय। म्हणून तुम्हाला या सभागृहामध्ये एवढंच सांगेल की यापुढे विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये किंवा त्यांच्या इतर सुविधांमध्ये कुठेही कमी पडणार नाही याची काळजी सरकार घेईल। नेमलेले आहेत त्या सफाई कामगारांचं ज्या कंपनीकडे टेंडर आहे त्या कंपनीनं त्या कामगारांचे पगार दिले नसल्या कारणाने त्या वसतिगृहामध्ये अस्वच्छता आहे आणि डासापासून जे रोग होतात डेंग्यू मलेरिया सारखे असे असंख्य पेशंट त्या विद्यार्थ्यांना म्हणजे आजारी पडलेले आहेत डेंग्यू आणि मलेरिया या आजारामुळे। तर याच्याबद्दल मंत्री महोदयांनी याचं उत्तर द्यावं। अध्यक्ष महाराज, या सफाई कामगाराचा पगारासंदर्भामध्ये मागे एका हॉस्टेलमध्ये 2 दिवसाचा स्ट्राईक करण्यात आला होता। खरं तर विभागातर्फे हे पेमेंट डायरेक्ट हा कॉन्ट्रॅक्टरकडे जातो। कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी असते की त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार केला पाहिजे। त्यांनी जर वेळेवर पगार केला नाही तर त्याच्यावर कारवाई करणं हे डिपार्टमेंटचा अधिकार आहे, तर ते तो वापर आम्ही करतोय सुद्धा। एखाद्या वेळेला जर कॉन्ट्रॅक्टरचं बिल जरी थांबलं तरी त्याला 2 महिने थांबो का 3 महिने थांबो, परंतु त्याला हे बंधनकारक आहे की त्याने सफाई कर्मचाऱ्याचा पगार हा वेळेवर दिला पाहिजे। जी घटना घडली त्याची दखल आम्ही घेतलेली आहे। यापुढे कधीही भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। ठीक आहे, पुढे जाऊया, चला बोला। स्कोपच्या बाहेर आहे प्रश्न। केम रुग्णालयामध्ये नर्सिंग हॉस्टेलसाठी मुलींचा हॉस्टेल सध्या बंद आहे, परंतु मंत्री महोदय त्यांना ज्या शाळेमध्ये महानगरपालिकेच्या अखत्यारीतला विषय साहेब फक्त महानगरपालिकेच्या रिलेटेड आहे, पण त्याची हालत एकदम खराब आहे। युडी देणार, बोला। आपण जो मुद्दा मांडला तो की हे क्रिस्टल कंपनीवरती कारवाई केली 55 लाख वगैरे, तरी काही फरक पडलेला नाही। आज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।